छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा, एक मराठा, सकल मराठा समाज नागपूरच्या वतीने राज्य सरकारचं या ठिकाणी विशेष अभिनंदन आणि आभारही. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन पूर्ण केली. या मागणीबद्दल अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून विविध आंदोलने, विविध मोर्चे आणि विविध संघर्ष करावा लागतोय. अनेक वर्षानंतर मराठा समाजाला पुन्हा एक आशेचा किरण या राज्य सरकारने दाखवला. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारने मराठा समाजाला जो आशेचा किरण दाखवला आणि एक टिकणारं आरक्षण, म्हणजे आम्हाला विश्वास आहे की हे आरक्षण आता भविष्यात टिकेल. ज्या त्रुट्या मागच्या आरक्षणात निघाल्या होत्या त्या त्रुट्या पूर्ण दूर करून हे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे असा आम्हाला विश्वास आहे. भविष्यात आमच्या मराठा समाज बांधवांना शिक्षणाची दारं उघडे होतील, त्यांचा सामाजिक विकास होईल असा आम्हाला विश्वास असून भविष्यात हे आरक्षण टिकेल अशीच आम्ही आई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या मराठा समाजाच्या बांधवांना एक अशी हमी देतो की त्यांनी आपली शिक्षणाची जी त्यांची एक गरज होती ती लवकरच पूर्ण होईल. जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ओबीसीतून आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे. सगळे सोयऱ्यांबाबत पण निर्णय झाला, त्यांचा आक्षेप आहे. माननीय जरांगे साहेबांनी जो मराठा आरक्षणाचा लढा उभा केला त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. ते आमच्या आभारास पात्र आहेत. जरांगे साहेबांची विनंतीच आहे आणि त्यांची मागणी आहे की ज्यांच्या टीसीवर, ज्यांच्या नावासमोर मराठा, कुणबी किंवा ज्या काही अजून वेगवेगळ्या नोंदी असतील त्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे. सरसकट मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण द्यावं त्यांची अशी मागणी जरी असली तरी आमच्या टीसीवर कुठेच मराठा, फक्त मराठाशिवाय नोंद नाही आहे, दुसऱ्या कुठल्याही नोंदी नाही आहे. ज्यांच्या टीसीवर मराठा म्हणून नोंद आहे त्या लोकांना कसं सरसकट कुणबी समाजाचं आरक्षण मिळेल, ओबीसी समाजाचं आरक्षण मिळेल हा आम्हालाही संभ्रम आहे. परंतु त्यानंतरही ईडब्ल्यूएसचं आरक्षण असो किंवा 10% आम्हाला मिळालेलं आरक्षण असो ते आम्हा मराठा समाजासाठी लाभ आहे. आणि जरांगे पाटील जी मागणी करतायत ती मागणी सुद्धा ज्यांच्या टीसीवर मराठा समाज आणि इतर व्यक्तीची नोंद असेल त्यांना ते आरक्षण मिळावं अशी आम्ही त्यांना सरकारतर्फे आम्ही प्रार्थना करतो. कुठेतरी जरांगे पाटलांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला तुमचं एक प्रकारे समर्थन आहे असं म्हणतात की तुम्ही यापासून समाधानी झालेल्या जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांचं ते वैयक्तिक आहे असं? नाही, आम्ही कोणाला वैयक्तिक म्हणत नाही, आम्ही कोणाला विरोधी करत नाही. ज्या लोकांच्या टीसीवर मराठा फक्त मराठा नोंद आहे त्या लोकांचं आरक्षण कसं मिळेल, त्यांना कुठलं आरक्षण मिळणार आहे आणि कसं मिळेल याबद्दलच मराठा समाजामध्ये संभ्रम आहे. आम्ही कोणाला विरोध करत नाही. मराठा समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला, मराठा समाजाच्या गरजू व्यक्तीला जे वेळोवेळी मिळेल त्यात मराठा समाज समाधानी राहील आणि पूर्णपणे आरक्षण मिळावं ही मराठा समाज बांधवांची आमची भावना आहे. आता मराठा समाज बांधव फसवणूक करून मराठा समाज एवढा हे होऊन गेला आहे ही फसवणूक होऊ नये बस आम्ही अशी आशा बाळगतो. पण जरांगे पाटील म्हणतात सरकारने फसवणूक केलेली आहे, तुम्ही म्हणतात समाधानी आहात. आता सरकारने फसवणूक केलेली आहे असं आम्हाला वाटत नाही. आज आम्ही ज्याप्रमाणे विधान भवन आणि विधान परिषदेमध्ये जी चर्चा पाहिली आणि जे माननीय मुख्यमंत्री साहेबांचा विश्वास पाहिला त्याबाबत फसवणूक केलेली आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि अजून काही कायदेशीर बाबी असतील तर आमचे अॅडव्होकेट परीक्षित मोहिते बोलतील. 2014 मध्ये जे आरक्षण सरकारने दिलं होतं, 2014 मध्ये जे आरक्षण सरकारने दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं. मात्र सुप्रीम कोर्टात जेव्हा याची पिटिशन गेली त्याच्यात काही त्रुट्या होत्या ज्या सुप्रीम कोर्टाने काढल्या की मराठा समाजात मागासवर्गीय कसा याबद्दल काही त्यांनी आक्षेप घेतले होते. यावेळेस सरकारने एन्श्युअर केलेलं आहे. मी स्वतः खूप वर्षापासून लिगली याचा फॉलोअप घेतोय. यावेळेस आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की कसं त्यांनी जे मोठे विधितज्ञ आहेत, सिनियर ॲडव्होकेट आहेत, जे मुकुल रोहतगी असो, तुषार मेहतो यांच्यावर कन्सल्टेशन करून त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या त्रुट्या कशा दूर होऊन आरक्षण यावेळेस देण्यात यावं याचे त्यांनी एन्श्युअर करूनच हे आरक्षण दिलेलं आहे. आणि याचा सविस्तर माहिती आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली आहे.